थांबा वंस. कुठल्या हक्कानं घरात आला हो तुम्ही? लग्न झालेल्या मुलीला माहेरी काहीच किंमत नसते, माहित नाही का तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला ह्या घरात जागा नाही. दीपे, काय बोलायलीस तू? भानावर आहेस का? भाऊ, या घरात ना फक्त मला एकटीलाच भान आहे. नाहीतर तुमच्या तत्वांमुळे आणि तुमच्या लाडक्या नातीच्या अतिशानपणामुळे काय झालंय हे आपण बघतोयच ना. मला भान शिकवायला लागल्यात आणि मुळात खरं बोलायला काय घाबरायची गरज आहे हो? स्वतःच्या बिंडोकपणामुळे ज्या सगळं घालवून बसल्यात ना, त्यांना ह्या घरात जागा द्यायची काय गरज आहे? आणि वंस, तुम्हाला जर का ह्या घरात जागा पाहिजे असेल ना, तर जायचं आणि मुजुमदारांकडनं जमिनीची कागद घेऊन यायची आणि हातात जमिनीची कागद असतील ना, तेव्हाच ह्या घरात पाय ठेवायचा. दीपे, दीपे, तुला हे बोलायचा काय अधिकार नाही. तुला चांगलं ठाऊक आहे, त्या जमिनीवर आपला अजिबात हक्क नव्हताच. हक्काच्या नव्हत्या ना, मग त्या मुजुमदारांच्या घशात कशाला घातल्या? तेव्हा तर लय आनंदात होता की तुम्ही. वहिनी, अगं तू कशाला आता या सगळ्याचा विषय काढतीये? आपण याच्यावर नंतर बोलू प्लीज. नंतर बोलूया काय? बरं ठीक आहे. कधी बोलूयात? 2050 मध्ये बोलूयात? चालेल? अहो काय बोलायला लागलाय वंस तुम्ही? अहो ताकाला जाण भांड कशाला लपवायचं? स्वतःच्या चुका लपवण्यासाठी अजून किती दिवस तुम्ही भाऊंचे ढाल करणार आहे हो? आणि सगळ्यात महत्वाचं, भाऊंना काहीतरी होईल याची काळजी करायची तुम्ही बंद करा. कारण त्यांची काळजी करायला ना, त्यांची आपली घरातली माणसं आहेत आणि परक्या माणसांनी त्यांची काळजी करायची काही एक गरज नाही. आणि वाटेल ते झालं ना, तरी मी माझा डिसिजन अजिबात बदलणार नाही. आणि भाऊंनी जरी मला काही सांगितलं तरी मी त्यांचं सुद्धा ऐकणार नाही. घराची मालकी नाही मी. त्यामुळे ह्या घरात मी सांगेल तेच होणार. मालकीन आहे म्हणजे? मालकीन म्हणजे मालकीन. हे घर आता माझ्या नावावर आहे. माझ्या नावावर आहे. भाऊने ते स्वतः माझ्या नावावर केले. त्यामुळे माझ्या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार ना, हे मी या घराची मालकीन दीपा नाही ठरवणार. भाऊ, वहिनी काय म्हणते? खरं आहे ते? का केलं तुम्ही असं?
काय गरज होती? बाकीचं सगळं ठीक आहे, पण आपलं घर, आपलं घर तुम्ही हिच्या नावावर का केलं? बाय 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 बाय. वंस, केवढा जीव तुटतोय हो तुमचा. नाही, घरातल्याच माणसाला घर दिलं तर एवढा जीव तुटतोय तुमचा. भाऊ, आपलं घर वहिनीच्या नावावर केलं सा, आणि मग त्या जमिनी दुसऱ्याच्या घशात घातल्या, तेव्हा मला शांत बसला होता हो तुम्ही. आणि हे घर सुद्धा जर त्यांनी मुजुमदारांच्या घशात घातलं असतं तर काय करायचं होतं? आम्ही रस्त्यावर भीक मागायची होती. बरं झालं, बरं तेव्हा मला बुद्धी सुचली आणि घर मी माझ्या नावावर करून घेतलं. नाहीतर ह्या घरातल्या माणसाचा तर काही भरोसाच नाही आता. काय काय झालंय माझ्यामुळं? हातातनं जमिनी गेल्या, शिक्षण मंडळाचं पद बी गेलं, आणि आता घर. आई, ठरला असेल तर आता वेळ घालवायला नको. एक घाव दोन तुकडे करूनच टाकू. खरंच आता वेळ घालवायचा नाही. सावे, तुझं या जगातलं अस्तित्व आता संपणार. आई, कसली चर्चा चालली? हातात दोर काय मामा? हे दुसरं काय करणार सवाई बापू? काय करणार दुसरं? तुम्ही माझ्यावरती वेळच आणली हो, ती वेळच आणली. म्हणजे घ्या, एक माणूस इथं फास लावून घ्यायला लागलाय आणि यांना प्रश्न उत्तर खेळायचं आहे. प्रश्न उत्तर. हे बघा, तुम्ही मला शब्द दिला होता की त्या जमिनी तुमच्या ताब्यात आल्यानंतर त्या सावीला घटस्फोट द्याल आणि माझ्या इराला तुमची स्वतःची बायको कराल. पण तसं काही होताना दिसतच नाही. ती पोरगी इथं सही करत नाहीये, आणि हे तर जे काही बोलून गेले ना, त्यावरून मला वाटत नाही की ती सही करेल. माझ्या पोरगीने किती दिवस असं तोंड पाडून आणि मन मारून जगायचं इथं? एक बाप आहे मी, बाप. सहन होत नाही आता मला, सहन होत नाही. त्यामुळं तुमच्या या घरात मी जीव देणार आहे. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. मी जीव देणार. काय करायचं तुमचं तुम्ही. मी जीवच देतो आता. मी नाही थांबत. मी नाही. सोड तू. काही नाही. दया सोड म्हणता ना. दया वेडेसारखं करू नकोस. दया सोड, सोड. बस झालं. आणि सारखं सारखं माझ्या इराशी लग्न कर, माझ्या इराशी लग्न कर म्हणून मागं लागायची गरज नाहीये माझ्या. त्याचा काही फायदा होणार नाहीये.
मी जो शब्द दिलाय ना तुला, त्यासाठी मला जे काही करायला लागतंय ते सगळं करतोय मी. धैर्य मुजुमदारच्या शब्दाला हलक्यात घेण्याची चूक करू नकोस तू. शब्द दिलाय ना तर तो मी पूर्ण करणार. सारखं सारखं तेच सांगायची गरज नाहीये मला. समजाव जरा तुझ्या भावाला. धैर्य, काय झालं? तू इथे का आला होतास? म्हणजे झोपला नाहीस? खाली का आला होतास? झोपलोच होतो मी, पण तहान लागली, वर पाणी संपलं होतं म्हणून. मी करतो म्हणे माझ्या पद्धतीने. काय करतोय हा? ताई, आता हे प्रकरण आपल्या पद्धतीनेच पार पाडावं लागणार, व ही उद्याच्या उद्या. भाऊ, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला लई काय काय भोगायला लागले बघा. खरंच मला माफ करा. सावे, असं एकदम खचल्यासारखं का बोलायला लागलीस? माझी तीच सावी आहेस ना तू, जिनं मला लढणं काय असतं ते दाखवलं. रडायचं नाही तर नडायचं हे सांगितलं. ती सावी असं खचल्यासारखं बोलते. स्वतःला का दोष देतेस पुरे? खरं मला एक गोष्ट चांगली ठाव आहे, बाकी कोणी नाही. पण माझी नात माझ्या सोबत असली ना, तर मी कधीही हरणार नाही. बघा, भाऊसने सुद्धा तुमच्या सोबत पाहिजेलाय. त्यामुळे मी सांगत्या ते ऐका. आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या मुजुमदारांकडनं जमिनीची कागदपत्र घेऊन या. तुम्ही एकदा का ती कागदपत्र माझ्या हातात ठेवले ना, मग मी तुम्हाला ह्या घरात राहायची परमिशन देईन. पण जर का तसं झालं नाही तर तुम्हाला ह्या घरात राहता येणार नाही. दीपे, दीपे, अगं काय बोलायला लागल्यास? अगं कुणी वागतंय काय असं? मग कसं वागायचं? तुमची बहीण जशी वागली तसं वागू काय? का भाऊनी कसं डोळे झाकून त्या मुजुमदारांच्या नावावर जमिनी केल्या तसं वागायचं? अहो, काय बोलायला लागलायसा? दरवेळी मला बोलण्यापेक्षा ना मी काय बोलते का बोलते ह्याचा जरा विचार करा.
अगं आधी चुका झाल्यात म्हणून अजून पण चुकाच करायच्यात होय. अगं साविया घरची पोर आहे. हाय नाही होत्या. आता त्यांचा ह्या घराशी काही एक संबंध नाही, कारण त्या मुजुमदारांची सून आहेत. आणि वंसनचा ह्या घराशी तेव्हाच संबंध होईल जेव्हा त्या जमिनीची कागद घेऊन येतील. चला वहिनी अगं वहिनी हे बघ, मी तुझ्या पाया पडते. मला मला फक्त जरा वेळ दे ग. मला माहितीये माझ्यामुळं तुम्हा सगळ्यांना लय काय काय सहन करावं लागलं. याच्या आधी पण माझ्यामुळं लय त्रास सहन केलाय तुम्ही सगळ्यांनी. प्लीज प्लीज मला जरा वेळ दे. मी सगळं अधिगत करेन बघ. सगळं व्यवस्थित करेन. माझ्यामुळं तुमचं या घराचं भाऊंचं जे काही नुकसान झालंय ते सगळं भरून काढीन. फक्त मला जरा वेळ दे. प्लीज. आत्ता कसं हात जोडलं सा? अहो हेच तर पाहिजे होतं मला. दीपा, मला माहित नाही मी सांगितलेलं तू किती ऐकशील ते, का माझ्या शब्दाला किती मान देशील मला नाही ठाव. पण आता हात जोडून तुला एकच सांगायला लागलोय, असं बोलून माझ्या पोरीला माझ्या सावीला असं परक करून टाकू नको. विनंती आहे, असं बोलू नको तिला. तिचा एवढा अपमान करू नको ग. राहू दे, पोरीला घरात राहू दे. एवढी एकच विनंती आहे. मी पुन्हा तुला आयुष्यात दुसरी कोणतीच गोष्ट मागणार नाही, कुठलीच विनंती करणार नाही, पण ह्या वेळेला या म्हाताऱ्याच्या शब्दाला मान दे. ठीक आहे भाऊ. भाऊ तुम्ही म्हणताय म्हणून मी माझा डिसिजन मागे घेते. खरं यांना जर या घरात राहायचं असेल तर माझं सगळं ऐकावं लागेल. यांचं जसं कायम तोंड चालतंय की नाही, इथनं पुढं ते चालणार नाही. यांनी जास्तीचा आगाऊपणा न करता
तोंड बंद करून गप गुमान इथं राहायचं. तुम्ही मुजुमदारांच्या नावावर जमिनी केल्या तेव्हा कशा शांत होत्या की नाही? अगदी तसं. आणि मी जर एखादी गोष्टी करायची नाही म्हटलं तर ती त्यांनी करायची नाही, आणि जर करा म्हटलं तर ती त्यांनी टाळायची नाही. चालत असेल तर बघा, नसेल तर निघा. ठीक आहे मी भाऊ, एवढं काही नाही झालं. चल. काय करावं, या सावीपासून कशी सुटका करून घ्यायची? काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. धैर्य मुजुमदार. वंस, काय करायला लागलायस? भाऊंसाठी ताट करते. सकाळपासून काही खाल्लं नाही ना त्यांनी, जरा अशक्त पण वाटत होते. त्यांच्याच खोलीत घेऊन चालले. भाऊ काय 2-2 ताटात जेवतात काय? नाही, हे भाऊंचं ताट आणि हे माझं ताट. त्यांच्या रूम मध्ये बसूनच जेवण मी. परमिशन नाही. म्हणजे ताट खाली ठेवा. खाली ठेवा. मगाशी तुम्ही मान्य केलंयस. भाऊ होते ना म्हणून जास्त काही बोलले नाही मी. माझ्या अटी पाळल्यासा तरच तुम्हाला या घरात राहायला परमिशन आहे. घ्या, हे तुम्ही खायचं. काय झालं? नाही खायचं का? नाही, ते मी आधी भाऊंना देऊन येते, नंतर जेवण. वंस,
तुम्ही लई अपमान केलायसा माझा. खरं आता सगळा डाव माझ्या हातात आहे. आता बघा बघा त्या सगळ्याची कशी किंमत मोजायला होती तुम्हाला. तुझ्यासारखं मागणं वार करणाऱ्यातली नाहीये मी. जे काय असतं ते समोरासमोर असतं माझं. कारण माझ्यात नायकांचं रक्त आहे, मुजुमदारांचं नाही. आतापर्यंत तू माझं प्रेम बघितलं, आता तू माझा तिरस्कार बघशील. सावी नाईक, अशी सहजासहजी माझं मनगुट सोडणार नाहीस ना तू? तुला जर आयुष्यातनं कायमचं काढून टाकायचं असेल ना, तर तुझी अशी जखम शोधायला लागल जिचा त्रास तुला आत खोलपर्यंत होईल. ती जखम एकदा सापडली ना, तुझा खेळ खलास. कदम साहेब नमस्कार. आणि सो सॉरी एवढा लेट नाईट कॉल केला तुम्हाला, पण एक महत्वाचा निरोप द्यायचा होता. उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत मला शिक्षण मंडळाच्या ऑफिसमध्ये भेटा. नाही ते काय सगळं मी उद्या सांगतो तुम्हाला, पण प्लीज तुम्ही या. हो, मी वाट बघेल तुमची. येस, ठेवतो. गुड नाईट, बाय. तू वेवय तू कशाला आणलंस? मी बाहेर आलो असतो की. भाऊ, अहो तुम्ही कुठं बाहेर आला असता? डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय. सावे, मगाशी दीपा जे बोलली ते मला काही एवढं वाटलं नाही बघा त्याचं. अहो आपल्या सगळ्यांना माहिती वहिनी कशी येते. ती फक्त बोलते, ती काय चुकीचं वागणार नाही माझ्या संग. एक गोष्ट तू पक्की ध्यानात ठेव सावे, जो पतूर तुझा ह्यो म्हातारा आजोबा जिवंत ऐकणे तोपर्यंत तुझ्यावर कसलाच अन्याय होऊ देणार नाही. असं काही नाही होणार भाऊ. चला जेवण थंड व्हायच्या आत जेवून घ्या. परत तुम्हाला औषधं पण घ्यायची आहे ना? होय, पण तू जेवलीस काय? औषधावरून आठवलं, जेवायच्या आधीची गोळी घेतो.
घ्या, हे तुम्ही खायचं. भाऊंना हे कळलं तर उगाच त्यांना लय वाईट वाटेल. भाऊ अहो मी ना मग अशीच जेवले बघा. ते लय एवढी भूक लागली होती ना, आणि आईने त्याच्यात गरम गरम चपाती केले होते ना, मग तेव्हाच जेवून टाकलं मी. मला आवडते ना तशीच आमटी केली बघा आईने. जरा तुम्ही पण खा, जेवण थंड व्हायच्या आत पटकन जेवून घ्या. तू जेवलीस ना, माझं पोट भरल्यासारखंच आहे. तुम्हाला पण आवडते ना भाऊ? वा, आज लाडका नातीच्या हाताने जेवण खाणार. भाजी पण मस्त झाली. इन्स्पेक्टर साहेब, हा ऍडव्हान्स आहे. काम पूर्ण झालं ना, त्याच्या डबल अमाऊंट मिळेल. हा लकी माता. साहेब साहेब, अहो तुमचं काम होणार. तुमचं टेन्शन पूर्ण निघून जाणार. हो, अशा पोरींना लाईनीवर आणायचं म्हणजे माझ्या डावाचा खेळ आहे. आणि त्या साईन ऐकला तर डॉक्टर साहेब, आज सकाळी सकाळी मुजुमदारांच्या घरात कसे काय तुम्ही? हे विशेष काम होतं का? अरे इन्स्पेक्टर साहेब माझ्याकडेच आले होते, थोडं काम होतं. तेच तर विचारतोय की मी मामा, अरे कसलं काम? ते शेताकडचं घर नाही का, त्या कामाच्या संदर्भात जरा आम्ही चर्चा करणार होतो. त्याचा आणि इन्स्पेक्टर साहेबांचा काय संबंध? नाही म्हणजे गावाकडचं मॅटर आहे, त्यात हे काय करणार आहेत?